Hello guys, welcome back to my channel. It's day 2 here. Wow, इतकं छान वाटतंय. मस्त क्लायमेट झालंय. सकाळ सकाळ झाली आहे. बट मला सकाळ सकाळ उठायला नाही आवडत, पण इथे उठायला लागतं कारण की आलाय नाश्ता सकाळ सकाळ. सो करून घेऊ नाश्ता. आज आहे महाशिवरात्री, त्यासाठी मी मागवली खिचडी आणि कॉफी. सो कुकूनच्या इथून आलं की इथे एक रस्ता आहे असा, आणि मग इथे गेट आहे आणि इकडून आपण जाऊ शकतो लेक साईड. तर आपण जाऊयात. इतका मस्त व्ह्यू आहे सकाळचा. सनराईज तर मी मिस केले, बट इट्स ओके. किती सुंदर आहे. बर्ड्स तर इतके छान छान बघायला मिळतात ना इथे. लांब लांब पर्यंत फक्त हिरवळ. हे अख्खं पाणी आहे मस्त. आणि हे गेट. सो गाईज, मी फायनली आंघोळ वगैरे केली. आता मी निघते घरी आणि इतकं छान वाटतंय. म्हणजे ॲक्च्युली मला जाऊ नाही वाटत आहे, पण जावं लागेल कारण की नेक्स्ट बुकिंग आहे. तसं तर 11:30चं चेकआउट होतं, पण वाजलेत 12. सो मॅनेज करू शकतात ते, कारण की 2-3 वेळा फोन आला, मॅडम 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 मॅडम. आपल्या मूडमध्ये आवडते. सो येस, निघूयात घरी. अँड प्राइसिंग वगैरे घरी जाऊन निवांत मी तुम्हाला सगळं सांगते. येस, निघूयात. इथून होती आपली एंट्री. इथे आहेत ट्रायंगलवाले सगळे कॉटेजेस म्हणू शकतो. इथे मी जे तुम्हाला काल व्हॉलीबॉल कोर्ट दाखवलं ते. इथून स्ट्रेट गेलं की एंडला जे कुकूनवालं होतं ते. इथे आहे रिसेप्शन आणि इकडे आउटडोर गेम्स वगैरे. आणि इथे रात्री आपण खेळत होतो डार्ट अँड ॲरो. सो येस, सेइंग गुड बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस. बाय. जाता जाता इथली पण मी चौकशी करून जाणार आहे. जाऊयात. बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस. बाय. गणपती बाप्पा मोरया. जाऊयात घरी. सो गाईज, मी पोचले घरी. फ्रेश वगैरे झाली आहे. डायरेक्ट झोपणार आहे थोडंसं खाऊन. मम्मीनी शेंगा भाजल्यात आणि ग्रेप्स पण आहेत, हे खाणार आहे आणि झोपणार आहे. आणि मग उठल्यावर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन द्यायची तेव्हा देणार आहे मी, पण आधी मला झोपू देत थोड्या वेळ. मम्मीने केले साबुदाणा आणि बटाट्याचा पराठा, त्याच्यासोबत चटणी आणि काकडी. उपवास उद्या सोडायचा आहे, त्यामुळे हेच खावं लागणार आहे. खाऊयात. सो झोप वगैरे मस्त झाली. फराळ पण करून झालंय आणि साबुदाणा आणि खिचडी तेच खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून मम्मीने काहीतरी वेगळं ट्राय केलं यावेळेस. पराठा केला, ज्याच्यामध्ये साबुदाणा, बटाटा वगैरे त्याचं पीठ मळून पराठे बनवले. सो ते खूप जास्त टेस्टी होतं आणि चटणी पण खूप टेस्टी होती. सो मेन मला हे सांगायचं होतं की ट्रायंगल ग्लॅम्पिंग आळंदी या रोडला. सो तुम्ही गुगल मॅपवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला लगेच मिळून जाईल ते. त्याच्यानंतर तिकडे खूप सारे कॉटेजेस होते, त्याचे प्राइसिंग प्रत्येकाचे वेगळे होते. एसी होतं, काही नॉन एसी होतं. सो 4,500 पासून स्टार्टिंग होतं त्यांचं, ज्याच्यामध्ये मील पण इन्क्लूड होता. पण चेक इन 3चं असल्यामुळे लंच अवेलेबल नव्हता. स्नॅक्स, बार्बिक्यू, डिनर आणि नेक्स्ट डे ब्रेकफास्ट. सो लंच नाही आहे त्यांच्याकडे कारण की चेक इन लेट आहे म्हणून. सो 4,500 पासून स्टार्ट होऊन एक्सटेंड होतं 8,000पर्यंत. सो मी ज्या टेंटमध्ये होते तो 8,000 वाला होता. टेंट नाही, म्हणजे टेंट नाही, ते कुकून त्याला असं बोलतात. सो कुकून इज बेसिकली कॅटरपिलरचं घर. त्याला कुकून म्हणतात कारण की ते त्या शेपमध्ये होतं, डोममध्ये, जे तुम्ही बघितलं तसं. सो तो 8,000चा होता, ज्याच्यामध्ये फूड वगैरे सगळं इन्क्लूड होतं. ते तुम्हाला विचारतात व्हेज नॉन व्हेज, युअर प्रेफरन्स, टी, चाय, टी, कॉफी वगैरे काय तुमचं प्रेफरन्स असेल तसं तुम्हाला मिळतं. त्यानंतर पहिलं तर गेल्या 4 किंवा 5 वाजता आपल्याला मिळतो स्नॅक्स, ज्याच्यामध्ये असतं गोबी मंचुरियन. तर सो स्नॅक्स जे असतं ते व्हेजच असतं, गोबी मंचुरियन विथ शेजवान चटणी, चाय, कॉफी.
त्याच्यानंतर बार्बिक्यू चालू होतं. सो बार्बिक्यू मध्ये जर तुम्ही व्हेज प्रेफरन्स असेल तर पनीरचं मिळतं आणि नॉनव्हेज असेल तर चिकनचं मिळतं. सो ते आपण आपलं बटरिंग वगैरे करून त्याला बार्बिक्यू करून आपणच खायचं. त्याच्यानंतर डिनरला असतं व्हेजमध्ये पनीर वगैरे आणि नॉनव्हेजमध्ये चिकनची भाजी आणि बाकी सगळं सेम असतं. चपाती, स्वीट गुलाबजाम लिमिटेड होते, ईच पर्सन 2च होते फक्त. पापड, जिरा राईस आणि डाल. सो ते झाल्यानंतर नेक्स्ट डेचं असतं ब्रेकफास्टला तिकडे पोहा किंवा माझा महाशिवरात्रीचा उपवास होता त्यामुळे म्हणजे आज. सो मी खिचडी सांगितली होती त्यांना, किंवा ते बोलले होते की खिचडी अवेलेबल असेल का नाही माहित नाही. सो आम्ही तुम्हाला केळी आणि चिप्स देऊ, पण त्यांनी केला अवेलेबल माझ्यासाठी. सो पोहा नाहीतर ते आणि परत चाय कॉफी. आणि चेकआउट 11 ते 11:30 मध्ये असतं, पण मला थोडंसं लेट झालं ते तुम्ही बघितलं सकाळी. सो मी 12च्या आसपास काहीतरी चेकआउट केलं. सो बाकीचं बोलायला गेलं तर तिकडे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत. सो मी जसं सांगितलं इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, थिएटर आहे तिकडे प्रायव्हेट. सो 2 सीटर प्रायव्हेट थिएटर येतो, त्याचे चार्जेस पण आहेत वेगळे. सो ते आहेत काहीतरी 1000 अराउंड. सो मी काही सांगणार नाही कारण की ते व्हॅरी पण होऊ शकतात. तुम्ही व्हिडिओ कधी बघताय कधी नाही बघत आहेत, पण मी जेव्हा गेले तेव्हा त्याचा रेट होता 1000 फॉर 3 hours. आणि पर्सनलाइज्ड आहे, म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्सवर जे काय बघायचंय ते तुम्ही बघू शकता. नेटफ्लिक्स आहे, बाकी अदर OTTs पण आहेत तिकडे. सो ते इनडोअर आउटडोअर तर मी बोलले, गेम्स वगैरे सगळं. त्याच्यानंतर जकूझी होतं तिकडे. सो ते तर काय असं इन्क्लुडेडच होतं त्या 8,000च्या पॅकेजमध्येच ते जकूझी वगैरे इन्क्लूड होतं. मिनी पूल होतं. ऑल्सो मला एक आवडलं की त्यांनी प्रत्येक आपापले टेंट किंवा जे आहेत पॉड्स त्याच्यासाठी प्रत्येकाना एक पर्सनल केअरटेकर दिला होता. म्हणजे त्यांचा नंबर तुम्हाला देणार आणि तुम्ही त्यांच्याशीच बोलायचं आणि ते फक्त तुम्हाला दिवसभर जे काय पाहिजे काय नाही पाहिजे ते तुम्हाला फक्त ते तुमची केअर करणार. सो ते मला खूप छान वाटलं त्यांचं, की एकालाच फोन करा, त्यालाच विचारा, त्याला जास्त लक्षात पण ठेवायला नाही की कोणाचं काय, त्यांचं तर त्यांचंच लक्षात ठेवायचं मला. सो ते पण खूप छान होतं. आणि त्यांना सांगितलं पूल क्लीन करून द्या, पूल क्लीन करून देतात, जकुझीचं पाणी गरम सोडून द्या, सगळं सोडून देतात. आणि काही सेलिब्रेशन्स असतील काय असतील तर त्याच्यासाठी गार्डन पण खूप जास्त मोठं होतं. सो तुम्ही बर्थडेज, अॅनिव्हर्सरीज काहीही तिकडे सेलिब्रेट करू शकतात. त्याचे रेट्स मी विचारले नाही आहेत, पण तुम्ही नक्कीच त्यांना विचारू शकता. इंस्टाग्रामवर द ट्रायंगल ग्लॅम्पिंग जरी टाकलं तरी लगेच तुम्हाला मिळेल. मी काय डिस्क्रिप्शनमध्ये देत वगैरे बसणार नाहीये, कारण की आजकाल सगळे आपापलं सर्च करून शोधू शकतात एवढं मला तरी वाटतं. सो द ट्रायंगल ग्लॅम्पिंग हे नक्की सर्च करा आणि व्हिजिट करा. मला तर खूप जास्त मजा आली 2 दिवस. मी परत नक्कीच प्लॅन करेल तिकडे जायचा. सो येस, एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.